मी गेल्या 25 वर्षापासून प्रभाग क्रमांक 3 मध्येच उभारलेला आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्येच निवडून आलेला आहे. आत्ताही प्रभाग क्रमांक 3 मध्येच उभारलेला आहे. कुठल्या पक्षाकडनं? मी तसं तर फार जुना भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, पण अलीकडच्या काळात लोकप्रतिनिधींनी सच्चा कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यापेक्षा लुच्चा कार्यकर्त्याला द्यालेत. स्वतः लोक म्हणत असतात की बाबा आम्ही निष्ठावंत आहे, आम्ही ते आहे हे आहे. त्यांना उमेदवारी कोणाला दिलेत, काय काय केलेत, काय आर्थिक व्यवहार केलेत हे सर्व बाहेर पडतं आहे. थोड्या दिवसात सर्व कळतं आहे. ज्या जुन्या लोकांना न्याय पक्षाने दिले नाही ते आता उघडं करण्यात येईल. सभागृहामध्ये एक अभ्यासू नगरसेवक म्हणून, एक माजी सभागृह नेता म्हणून आपण काळ गाजवलेला आहे. अजूनही खूप गोष्टीवर आपले भाष्य नेहमी असते. काय सांगाल, कशामुळे आपलं तिकीट कट झालं किंवा काय तुम्हाला शिंदे सेनेमध्ये जावं लागलं? मला भारतीय जनता पार्टीचे आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब किंवा सोलापूरचे आमचे अध्यक्ष वगैरे आम्हाला माझं उमेदवारी कट केलेलं नाही. राजकारण करून मी अभ्यासू नगरसेवक या ठिकाणी येऊ नये, उद्या भविष्यात मी आमदार होऊ नये या दृष्टिकोनातून ज्यावेळी मला विष घालण्यात आलं, त्यामुळं आता मला 6वा टर्म आहे. 6व्यांदा मी निवडून येऊ नये असल्या इथल्या आमदारांना वाटल्यामुळं माझं तिकीट काढलं. अण्णा, यावेळेसचं चिन्ह कोणतं आहे तुमचं? चिन्ह कोणतं आहे? मी शिवसेनेचा आता सध्याचा उमेदवार आहे.